शहरातील पतंगे परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एका तरुणाची हत्या झाल्यानं प्रशासनानं कडक भूमिका घेतली होती। आज महानगरपालिकेतर्फे या परिसरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई सुरू आहे। या मोहिमेत महानगरपालिकेचे 100 कर्मचारी तसंच 110 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। मनपाच्या यंत्रणेमध्ये 10 जेसीबी, 10 पेव्हर, 2 पोकलेन तसंच अग्निशमन दलाच्या गाड्या अशी मोठी साधन सामग्री तैनात करण्यात आली, अशी माहिती मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली आहे। ही कारवाई मी परत एक वेळा सांगतो की ही कारवाई कुठल्याही मोबदल्याचा विषय नाहीये। ही कारवाई ज्या वेळेला आपल्याला रस्ता ज्या वेळेला करायचा आहे, ज्या वेळेला रस्ता आपल्याला करायचा आहे त्या रस्त्याच्या वेळेला ही निश्चितपणे आम्ही कारवाई ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही पुढे जाणार, ती बंधनकारक आहे आम्हाला। जर एखाद्या ठिकाणी आम्ही रस्ता घेणार असोल तर त्या रस्त्याचे आम्हाला मावेजा द्यावा लागेल, त्याचा मोबदला दिल्यानंतरच आम्हाला त्याचं ॲक्विजिशन करता येऊ शकेल। ही कारवाई ही आता रस्त्याच्या संदर्भात नाहीये, त्या अनधिकृत मालमत्ता ज्या रस्त्यावरती थाटलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या कुठल्याही परवानगी न घेता ज्या केलेल्या आहेत त्यावरती कारवाई करण्याचा ह्या कारवाईचा उद्देश आहे। पैठण गेट इथं महापालिकेच्या वतीनं अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरू आहे। महापालिकेच्या या कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानाचं साहित्य आहे, हे साहित्य काढण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा अशी आमची मागणी असल्याचं या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलंय। माल भरा हुआ अंदर। अच्छा, क्या बोल रहे हैं? जो बोले थे वो हम बरोबर निकाल रहे, तोड़ रहे, पूरा हम कॉपरेट कर रहे हैं। और जब से उन्होंने आए कि नहीं उनसे जो तो गलत बात किया ना, कुछ ऊंची आवाज में बात किया, उनको हमने पूरा कॉपरेट किए। अभी भी काम है हमारे को कॉपरेट करे, इधर भी कुछ था ही नहीं तो उधर की घुसे। अभी क्या बोल रहे हैं? अभी क्या बोला? अरे यहाँ सिर्फ 9 मीटर है, पूरा मार्किंग करके यहाँ लेकर गए उन्होंने। और मार्किंग करो आप लोग, जहाँ खड़े यहाँ तक 9 मीटर, यहाँ 9 मीटर है हमारे, यहाँ जहाँ मैं खड़ा हूँ यहाँ 9 मीटर है, ये तो आप लीजिए। और उसको छोड़ के एकदम अंदर तक है हम। ये तरीका क्या है? ये मनमानी चल रही है क्या, दादागिरी है क्या? अभी क्या बोले उन्होंने, आपने बात की? अभी हमने बात की है तो अभी रोक दिया उन्होंने। वहाँ पे दूसरी साइड पे चालू है, वो भी गलत है। वो नाइफ मोबाइल का जो कर रहे हैं वो भी गलत है। 9 मीटर के अंदर घुस रहे, 9 मीटर के मार्किंग सिर्फ मैं जहाँ खड़ा हूँ वहाँ तक है। आप लोग भी सब चेक कर सकते हैं। ये सिर्फ मार्किंग यही तक ही हमारे पैर तक, और ये अभी से नहीं है, जब से प्लान किया हुआ है उन्होंने तब से ये मार्किंग है। और नवी प्लानिंग भी करे तो मार्किंग हमारे पहले से हमारा परमिशन देखिए 7 फीट पीछे लेके बनाए हुए हमने। 7 फीट पीछे पहले से बनाए हुए हम लोगों ने, आज पहली बार नहीं है। हम लोगों ने पहले से साइड पे लेके बनाए, सब बता दिए। आप लोगों को भी बता सकते हैं, डॉक्यूमेंट हमारे पास है, डॉक्यूमेंट दिखाए आपने, पूरे दिखा दिए और हमारे पास मौजूद है डॉक्यूमेंट अभी भी। पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झाले। कापूस, सोयाबीन उत्पन्न कमी झाल्यानं लागवड खर्चही निघू शकला नाही। अशातच राज्य सरकारनं मदतीची घोषणा जाहीर केली, मात्र अजूनही यवतमाळ जिल्ह्यात 60,000 शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित आहेत। शेतकऱ्यांना 1 रुपयाची देखील मदत अद्याप मिळालेली नाही। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालयात पोहोचल्या नाहीत। तलाठी, ग्रामसेवक शेतकऱ्यांना मिळत नाहीत। त्यातच नगर परिषद निवडणुकीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याची ओरड आहे। मी इचुरी या गावचा रहिवासी आहे। माझं शेत इचुरी इथं आहे आणि खरडलेल्या याच्यातले जे पैसे आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी एवढे तातडीचे आदेश देऊनही सुद्धा हे जे तहसीलमधले जे कर्मचारी आहे हे एकही उपलब्ध नाही। मी कमीत कमी 8 दिवस झाले मी कंटिन्यू फिरत आहो आणि हे सगळे इलेक्शन आम्ही इथं आल्याच्या नंतर हे सगळे इच्छे जे कर्मचारी सांगतात की सगळे इलेक्शनमध्ये आमच्या ड्युट्या लावल्या, आम्ही काय करणार? याचं तातडीनं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे आणि खरडलेले पैसे आम्हा शेतकऱ्या देण्यात यावे, हे जिल्हाधिकारी साहेबांना माझी कडकडीत विनंती आहे। माझी जवळ इजाराला शेती आहे, अतिवृष्टीमुळे पूर्ण होऊन गेलेली आहे। मी 15 दिवसापासून चक्रा मारत आहे। त्यांची ड्युटी लागली म्हणते नगर परिषद इलेक्शनला, आणि आम्ही येतो, शेतकरी बांधव फिरतो, दिवसभर वाट पाहतो, पुन्हा आलो का लिंक नाही म्हणतात। तरी कृपया कलेक्टर साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय द्यावा। क्रीडा महोत्सवासाठी वसतिगृह रिकामे करण्याचा तुघलकी निर्णय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात आलाय। या विरोधात आज NSUI विद्यार्थी काँग्रेस, SFI आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं विद्यापीठाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यापीठाला आम्ही वारंवार कळून सुद्धा यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाने जी नोटीस काढलेली आहे की 8 दिवस किंवा 25 दिवस विद्यार्थ्यांनी आपला पसारा घेऊन घरी जावं,
तर हा विद्यापीठ प्रशासनाचा तुगलकी कारभार जो एकतर्फी आहे आणि जुलमी आहे विद्यार्थ्यांसाठी, हे जे विद्यार्थ्यांवर विद्यापीठाची दडपशाही चालवलेली आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. ज्या स्वातंत्र्यवीर आपले स्वामी रामानंद तीर्थचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे, आज ते असले असते तर त्यांना काय वाटलं असतं ही शोकांतिका आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्यांचा हॉस्टेल बंद करण्याचा जो निर्णय आहे आणि जे बाहेरून आलेल्या खेळाडूंना हॉस्टेल देण्यासाठी हे स्थानिक आपल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना घरी पसारा घेऊन जाण्यासाठी जे आदेश काढण्यात आलेले आहेत ते आदेश तात्काळ मागे घ्यावेत, नाहीतर NSUI राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि SFIच्या वतीनं अजून तीव्र आंदोलन करू, हे माझा विद्यापीठ प्रशासनाला तीव्र इशारा आहे. आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे क्रीडा महोत्सवाचे 1 महिन्याचं आयोजन केलं होतं आपल्या विद्यापीठानं. तर त्यांनी असं सांगितले की 25 दिवस तुम्ही हॉस्टेल खाली करा, मुला मुलींचं दोन्ही हॉस्टेल खाली करा अशी त्यांनी नोटीस काढलेली आहे. पण आम्ही जेव्हा मागणी घेऊन गेलो, तिन्ही विद्यार्थी संघटनांनी आम्ही जेव्हा कुलगुरूंकडे गेलो मागणी घेऊन, तेव्हा त्यांनी म्हणत असे होते की हे परिपत्रक हे सक्त चुकीचं आहे. तर हे 25 दिवसाचं नसून 7 दिवसाचं आहे त्यांनी असं सांगितलं. पण 7 दिवसाचं आहे तर तुम्ही नोटीस का काढली नाही, हे आमची पहिली मागणी आहे. जर नोटीस काढली असती तर मग एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर म्हणजे हॉस्टेलच्या बाहेर काढलं तर तेव्हा त्यांनी 25 दिवसच घेतील. कारण का 7 दिवसाचं जर राहिलं असतं तर तुम्ही 7 दिवसाची नोटीस का काढली नाही. 7 दिवस नाही, विद्यार्थी एकही दिवस इथून हलणार नाही. कारण का विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी गोरगरीब घराण्यातून आलेले आहेत. त्यांच्यासाठी येण्या जाण्याचा खर्च कमी आहे, पैसे नाहीत आणि हे विद्यार्थी जातील कुठं. त्यांनी म्हणत आहेत की आम्ही जेव्हा निवेदन घेऊन गेले तेव्हा म्हणत होते त्यांनी की आपल्या विद्यापीठाचं नाव तुम्ही खराब करू नका. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही विद्यापीठाचं नाव खराब करत नाही. या क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही पण इन्व्हॉल्व होत आहे. जर तुम्ही हॉस्टेलचे विद्यार्थी बाहेर काढत असाल तर विद्यार्थी कुठून आणणार आहात तुम्ही क्रीडा महोत्सव बघण्यासाठी, हे आमची मुख्य मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही हॉस्टेलमधून जर विद्यार्थ्यांना काढत असाल तर तुम्ही विद्यार्थ्यांना राहण्यासाठी रूमला एका महिन्याचा 4 ते 6 हजार रुपये खर्च येते. जर तसं काय असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रूमा करून द्या आणि त्यांचा खर्च तुम्ही त्यांच्या अकाउंटला टाका. पण कुलगुरू असं म्हणत नाहीत तुम्ही विद्यापीठाच्या प्रशासनाच्या विरोधात जाऊ नका, मग नंतर हे होईल ते होईल अशा काही धमक्या देत आहेत. मागच काही विद्यार्थी संघटनांनी इथं आंदोलन केलं होतं. अनेक विद्यार्थ्यांना कुलगुरूंना असे प्रश्न विचारले की तुझी वही दाखव, म्हणजे हे असे प्रश्न आहेत का, तुझे नोट्स दाखव, तू किती शिकलास. म्हणजे आम्ही जेव्हा मागणी घेऊन गेलो तेव्हा त्यांनी असं सांगत आहेत की विद्यार्थी हे अनेक वेळा सुट्ट्या घेतात, आताच काय प्रॉब्लेम. म्हणजे खरे विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत त्यांचा प्रश्न काय. म्हणजे आताच स्पर्धा परीक्षाची तयारी आहे, टेट आहे, नेट आहे, मग विद्यार्थी हे अभ्यास जर आज मागणी मान्य झाली नाही तर यापुढे 2 दिवसांना आम्ही तीव्र निदर्शने व आंदोलनं करू. इथंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस असेल, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असतील, इथं विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी, शेकडोच्या वर विद्यार्थी आम्ही इथं इन्व्हॉल्व करू आणि तीव्र निषेध आंदोलन करू, एवढी आमची मागणी. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं साधुग्राम तपोवन इथं वृक्ष सर्वेक्षण सुरू असून 1825 वृक्षांना खुणा केल्या आहेत. वृक्षतोडी संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानं नागरिकांमध्ये गैरसमज पसरलेत. प्रथम केवळ वृक्ष सर्वेक्षण करून जे वृक्ष बांधकाम बाधित होणार असेल आणि ज्या वृक्षांचं वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे तसंच छोटी झुडपं आहेत तीच तोडली जाणार आहेत. अधिक काळाचे जुने वृक्ष जतन केले जाणार आहेत. 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे वृक्ष तोडल्यास तितक्याच वयाच्या संख्येचं वृक्षारोपण नियमानुसार मनपा उद्यान विभागाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मनपा तपोवन परिसरातील झाडं वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मनपानं विकास कामं हाती घेतली असली तरी जुने वृक्ष जतन करण्याची जबाबदारी प्रथम मनपाची आहे. मनपाच्या वतीनं मी आवाहन करते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वृक्ष वाचवणं, संवर्धन करणं ही मनपाची जबाबदारी आहे, असं नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी सांगितलं. नमस्कार, मी करिश्मा नायर, अतिरिक्त आयुक्त नाशिक महानगरपालिका. आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे वृक्षच्या सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये 1800 वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की
जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे. परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे. आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय 10 वर्षपेक्षा कमी आहे, जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळ्यामध्ये आलेले आहे, ते झुडपे आहे, ते विदेशी प्रजातीचे आहे, तसंच झाड आम्ही पाडणार आहे. आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे, एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही. आणि जे आम्ही 10 वर्षपेक्षा कमी वयाचे झाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे. आणि जितके वयांच्या वृक्ष असेल तितके आम्ही नवीन झाड सुद्धा लावणार आहे. उदाहरणार्थ 7 वर्षांच्या वृक्ष आम्ही पाडलं तर आम्ही 7 नवीन वृक्ष सुद्धा लावणार आहे. आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल तितके आम्ही पुनर्रोपण सुद्धा करणार आहे. नाशिक महानगरपालिका जे गार्डन डिपार्टमेंट आहे, उद्यान विभाग, आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जे बांधकामसाठी आवश्यक वृक्ष असेल आणि जे त्या वयाचे असेल, जे मी आता म्हटलेल्या, फक्त आम्ही तसंच वृक्ष पाडणार. सगळे नाशिकरांना हे आव्हान देते की जास्तीत जास्ती वृक्ष आम्ही वाचवणारच आहे आणि जे आपल्याला पाडायचं आहे त्याची पण आम्ही पुनर्रोपण किंवा नवीन वृक्ष लावणारच आहे. तर सगळ्यांना मी विनंती सुद्धा करते की अफवा ऐकू नका आणि आपला मनपा जे आहे ते वृक्षांसाठी आणि कुंभमेळा दोघांच्या बॅलन्स करण्यासाठीच आहे. धन्यवाद. जागतिक पुरुष दिनानिमित्त करोडी शिवार येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात अनोखा लक्षवेधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शासन आणि समाज पुरुषांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आश्रमातील सदस्यांनी शीर्षासन करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. दरवर्षी 8 मार्चला महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. मात्र 19 नोव्हेंबरचा जागतिक पुरुष दिन शासनालाच विस्मरणात जात असल्याचं चित्र आहे. संविधानात स्त्री पुरुष समानता मानलं असतानाही अनेक कायदे आणि धोरणं ही महिलांच्या बाजूने झुकत असल्यानं पुरुषांवर अन्याय वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेक पुरुष मानसिक, सामाजिक आणि आर्थिक संकटात सापडत असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं काही जण टोकाचा मार्गही स्वीकारत असल्याचं आश्रमाचं म्हणणं आहे. विवाह संस्था ढासळत चालल्याचं आणि खोट्या तक्रारींमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पुरुषांना आपली वेदना मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ नसल्यानं ही स्थिती अधिकच गंभीर होत चालल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. त्यामुळे न्याय्य, लिंगनिरपेक्ष आणि संतुलित कायदे होण्यासाठी समाजाचे तसेच शासनाचं लक्ष वेधणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. शासन आमच्या वेदना ऐकत नाही म्हणून आम्ही उलटे झालोय असं सांगत त्यांनी या अनोख्या पद्धतीनं जगाला पुरुषांच्या समस्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मी भरत फुलारे, संस्थापक अध्यक्ष, पत्नी पीडित पुरुष आश्रम, छत्रपती संभाजीनगर. आज या ठिकाणी आम्ही शीर्षासन करून जागतिक पुरुष दिवस हा साजरा केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष शासनाला सांगतोय का पुरुषांवर देखील अन्याय होतो, पुरुषांना देखील सबला करण्याची गरज आहे. ज्यावेळेस महिला अबला होती त्या टायमाला त्यांना सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले, परंतु हा विचार त्यावेळेस केला गेला नाही असं मला वाटतं. कारण हा महिला सबलीकरण करण्याच्या चक्करमध्ये पुरुषांना अबला बनवला गेलाय आणि आज खऱ्या अर्थानं पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे. आम्ही शासनाला सोयीनं सांगितलंय, म्हणजे सरळ उभा राहून सांगितलंय, सरळ मार्गाने सांगितलंय, शासनाने ऐकलेलं नाहीये. म्हणून आम्ही आज या शीर्षासन केलं आणि ते एक शासनाला एक संकेत आहे की असा आम्ही उलटावून तुम्हाला सांगतोय. त्याचं कारण असं की आम्हाला त्रास जो आहे तो आता सरळ राहून सरळ मार्गाने चालून आम्हाला तो त्रास असह्य झालेला आहे. म्हणून आम्ही आज शीर्षासन करून उलटावून सांगितलेलं आहे. शासनाने ते समजून घ्यावा, कारण आमच्या व्यथा आता असह्य होत गेलेल्या आहे आणि शासनाने जर आमच्या त्या मागण्या आणि आमच्या व्यथा नाही ऐकल्या तर नक्की शासन उलट व्हायच्या अगोदर त्यांना उलट व्हायचं नसेल तर आमच्या उलट्या झालेल्या मागण्या त्यांनी मान्य करा, नाहीतर शासन उलट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. कारण आता आमची कॅपॅसिटी संपत चाललेली आहे. आता किती लोक मारणार आहे? आपण NCRBचा डाटा जर बघितला तर दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि पुरुष दिन ज्या दिवशी पुरुषांसाठी जो पुरुष दिवस आहे तो सगळ्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे. महिलांसाठी झालेला महिला दिन आपण प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये साजरा करतो, पण पुरुषांनी काय घोडं मारलं?
आपण एकीकडे सांगतो का महिला आणि पुरुष सर्व समान आहे, लिंगभेद नाही, आर्टिकल 14, 21 त्या टायमाला आर्टिकल 14, 21 जाता कुठं? पुरुषांची वेळ आली म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला फेकल्या जात्या आणि महिलांना प्राधान्य दिल्या जातं. ते या संसाराचे जे दोन चाक आहे ते दोन्ही चाक चालले पाहिजे आणि चाकाला जर एक चाक खाली गेलं आणि एक वरती गेलं तर नक्कीच कुठेतरी वेगळं काहीतरी होईल. म्हणून आपली विवाह पद्धत सुद्धा या सगळ्या प्रकारामुळे धोक्यात येत आहे आणि विवाह पद्धत देखील वाचवायची असेल, आपलं दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल आणि जर आपल्याला समान ठेवायचं असेल तर नक्कीच पुरुषांसाठी देखील कायदे बनले पाहिजे आणि महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग देखील स्थापन झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट पसरली असून पारा एक अंकी आकड्यावर येऊन पोहोचलाय. अशातच आता पुण्यात 3 वर्षांनी विक्रमी निच्चांक तापमानाची नोंद झाली. पुणे शहराच्या किमान तापमानानं 1 अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात थंडीची लाट सुरू झाली असून पुढील 6 दिवस राज्यात तापमान कसं असेल याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली. हां, पुण्यामध्ये आता मागील तर 3-4 दिवसापासून ही थंडीची लाट कायमच राहिलेली आहे. साधारण टेम्परेचर किमान तापमान आहे 10 डिग्री सेंटीग्रेड असणार आहेच आणि आज ते कमी झाले. पण उद्यानंतर ते पुण्यामध्ये सुद्धा किमान तापमानामध्ये वाढ होणार आहे. आज पाषाणमध्ये सगळ्यात कमी, पुणे आणि परिसरामध्ये पाषाणमध्ये सगळ्यात कमी किमान तापमान होतं 9.0 डिग्री सेंटीग्रेड आणि त्याच्यानंतर उद्यापासून पुण्यात सुद्धा हळूहळू कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मी आत्ताच सांगितलं की जे पूर्वेकडनं येणारे वारे आहे हे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून किमान तापमानामध्ये वाढ होईल. लोकांसाठी तर म्हणजे आपल्यालाही तसं पुण्यामध्ये हे 10 टेम्परेचर हे म्हणजे कॉमन आहे तसं, कारण 10पेक्षा कमी होणं हे आपल्याकडे म्हणजे आपल्याला जास्त कधी कधी त्याचा हे होतो. पण 10पर्यंत म्हणजे पुणेकर जे आहे ते या एवढ्या थंडीला मात्र बेअर करू शकतात. त्याच्यामुळे असं काही मी सांगू शकत नाही. उलट म्हणजे पुणेकरांना ही थंडीची जी चाहूल लागलेली आहे ती खूप सुखदायक वाटते आहे. कारण खूप दिवसांपासून नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याच दिवस जवळपास 15 दिवस पावसाची वाटचाल चाललेली होती आणि त्यानंतर लोक दिवाळीनंतर थंडी सुरू व्हावी अशी जे वाट बघत होते ती पुणेकरांना त्यामध्ये दिलासा मिळालेला आहे. तर मी हेच म्हणेल की थंडी जी काही थंडीची चाहूल सुरू आहे त्यांनी पुणेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा.